हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. तर आता मी आलेली आहे शेतामध्ये. मस्त असं हिरवगार कापसाची शेती आहे आणि त्यात चाललेले आहे नांगरणी. म्हणजे गवत वगैरे जे आहे ते निघून जाईल त्यासाठी काका आणि काकू नांगरणी करतायत. आणि इकडं मस्त अशा शेळ्या चरायला सोडलेल्या आहेत. हिरवगार मस्त गवत आहे खायला त्यांना. त्यामुळं 2-4 शेळ्या आहेत काकांकडे, तर त्या त्यांनी सोडलेल्या आहेत चरण्यासाठी. आणि पलीकडे दिसते ती म्हैस आहे. आणि तिकडं आखाडा आहे, घर वगैरे शेतामध्ये आहे, पत्राचं सेट टाकलेलं आहे मस्त. आणि जनावरं वगैरे सगळे शेतातच राहतात. कधी काम जास्त असलं तर शेतामध्येच राहतात. म्हणजे आपल्याला लवकर सकाळी उठून इथं उन्हामध्ये काम करता येतं. मग घरून यायला कसं उशीर होतो त्यामुळे. आणि दुसऱ्या शेतामध्ये बाजूलाच चिक्कूची झाडं आहेत, भरपूर सारी झाडं लावलेली आहेत, भरपूर फळं लागलेली आहेत. ह्याला भरपूर झाडं आहेत. आणि चिक्कूच्या झाडांच्याच बाजूला कापूस लावलेला आहे आजूबाजूला. मस्त अशी हिरवगार चिक्कूची झाडं आहेत, खूप मोठी आणि खाली आहेत, हाताला मुलांच्या पण हाताला येतील अशी चिक्कूची झाडं आहेत. एवढं फळ लागलेलं आहे भरपूर की झाडं अशी खाली वाकलेली आहेत ओझ्याने, एवढे फळ लागलेले आहेत. जवळजवळ 15-20 झाडं आहेत चिक्कूंची. खूप मोठं झालेलं आहे आणि भरपूर चिक्कू लागलेले आहेत. आता आम्ही हे तोडून घेणार आहोत, पिकवण्यासाठी ठेवणार आहोत. गरमीला ठेवली की 1 दिवसामध्ये पिकून जातात. आणि काही काही झाडालाच पिकलेली आहेत, तर पक्षी पण खाऊन टाकतात. पक्षी पण खायला भरपूर येतात इथं. मस्त शेतामध्ये असं इतकं करमतंय, छान असं मस्त हिरवगार आहे वातावरण. खूप छान प्रसन्न वाटत आहे. आम्ही खूप दिवसातून शेतामध्ये आलो आहोत. भुईमूग वगैरे काढणी पण चालू आहे, त्यासाठीच आम्ही आलो आहोत. इकडं कापूस आहे, कापूस वेचलेला आहे थोडाफार. तर आता हे सगळे चिक्कू तोडणार आहोत. आणि काकू मस्त असं कोळपणी करतायत. म्हणजे जे काय गवत वगैरे उठलेलं आहे कापसामध्ये, तर ते या कोळपणीने निघून जातं. त्यासाठी छान असं इकडं कापूस झालेला आहे हिरवागार. मी आणि माझे मिस्टर आलो आहोत. हे काय भुईमुगाच्या शेंगा मस्त अशा छान उपटलेल्या आहेत आणि मस्त शेतामध्ये आम्ही असं एन्जॉय करत आहे. गाई इलेली आहे, मस्त असं गाईचं छोटंसं वासरू आहे. छान आता शेतामध्ये दूध वगैरे आहे, त्यामुळे मस्त करमतंय. शेतात राहायला छान वाटते ना. आम्ही संध्याकाळी इथंच मुक्कामाला राहिलो. मस्त असं शेतामध्ये छान फ्रेश वातावरण होतं. खिचडी वगैरे बनवली रात्रीचं. भुईमुगाच्या शेंगा काढणी चालू होती, त्यामुळे रात्री मुक्कामाला इथंच राहिलो. आणि सकाळी लवकर उठून भुईमुग वगैरे उपटला, तोडलं. तर हे काय भुईमुगाच्या शेंगा तोडणं चालूच आहे. आणि तिकडं काम चालू आहेत काकूचं. इकडं चुलीवर स्वयंपाक चालू आहे, डाळ टाकलेली आहे शिजायला. आणि मी तोडत आहे भुईमुगाच्या शेंगा. भुईमुग उपटून ठेवलेला आहे आधीच सकाळी लवकर उठून. आणि आता ऊन आहे तोवर इथं बसायचं, आणि जेव्हा ऊन यायला लागलं तेव्हा ही वेलच झाडाखाली नेऊन तोडत बसायची शेंगा. चला मग, कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर एक लाईक.